So in the last lecture, we discussed about aldol condensation. Now we are going to start with the next reaction, that is Cannizaro's reaction. Which reaction? Cannizaro's reaction. Now what is this Cannizaro's reaction? And it is opposite of aldol condensation. aldol condensation चे काय आहे? Opposite. म्हणजे काय? की aldol condensation कोणामध्ये होते? ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे. Cannizaro's reaction कशामध्ये होते? It takes place in the compounds which does not contain alpha hydrogen atom. Cannizaro's reaction कशामध्ये होते? Cannizaro's reaction takes place in that compounds where what is not present? Alpha hydrogen atom is not present. What is not present? अल्फा हायड्रोजन ॲटम काय नसते तर प्रेझेंट नसते. येते का लक्षात मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके. आता अल्फा हायड्रोजन ॲटम नाही आहेत असे कोण अल्डिहाइड्स आणि कीटोन आहेत? तर एक आहे फॉर्मल्डिहाइड HCH डबल बॉन्ड O. हा कार्बोनिल कार्बन आहे. कार्बोनिल कार्बनचा बाजूचा कार्बन कोण आहे तर हायड्रोजन. कोण आहे? कोण आहे? हायड्रोजन. अल्फा कार्बन आहे का? अल्फा कार्बन नाही म्हणजे अल्फा हायड्रोजन पण. अल्फा कार्बन नाही म्हणजे अल्फा हायड्रोजन पण. ठीक आहे. नेक्स्ट बेन्झल्डिहाइड. बेन्झल्डिहाइड हा कार्बन आहे. परत सिंगल बॉन्ड कार्बन, 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 कार्बन. हा डबल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड. इथं काय कन्सिडर करा की परत C डबल बॉन्ड OH. C डबल बॉन्ड OH म्हणजे कसला ग्रुप आहे हा? अल्डिहाइडिक. राहिलेली व्हॅलेन्सीज कार्बनची कशाने सॅटिस्फाय होणार आहेत तर हायड्रोजनने काय होणार आहेत तर सॅटिस्फाय. मला सांगा हा अल्डिहाइडिक ग्रुप आहे. त्याच्या बाजूच्या कार्बनला कार्बन आहे. अल्फा कार्बन आहे पण त्याला हायड्रोजन आहे का? अल्फा कार्बन आहे पण अल्फा हायड्रोजन आहे का? म्हणजे हा कोण आहे? हा फॉर्मल्डिहाइड आहे. आणि हा कोण आहे? बेन्झल्डिहाइड. हे दोन असे अल्डिहाइड्स आहेत की ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन प्रेझेंट नाहीये. काय नाहीये? अल्फा हायड्रोजन प्रेझेंट नाहीये. तर ह्या केसमध्ये आपण काय करतो? 50% ऑफ अल्कोहोलिक KOH, कॉन्सन्ट्रेटेड KOH घेतो. अल्कोहोलिक नाही, 50% ऑफ काय घेतो? कॉन्सन्ट्रेटेड KOH फॉर द रिॲक्शन मीडियम. तुम्ही 50% ऑफ NaOH पण घेऊ शकताय. तुम्ही 50% ऑफ काय यूज करू शकताय? NaOH पण काय करू शकताय तर यूज करू शकताय. आता इथं काय आहे बघा, फॉर्मल्डिहाइड घेतला, HC डबल बॉन्ड OH, परत HC डबल बॉन्ड OH प्लस 50% ऑफ काय घेतला? KOH. 50% ऑफ काय घेतला? KOH. सी कानिझारोज रिॲक्शन मध्ये जेव्हा तुम्ही 2 मोल ऑफ अल्डिहाइड्स घेताय ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट नाही, त्या केसमध्ये एका फॉर्मल्डिहाइडचं काय होतंय तर ऑक्सिडेशन आणि दुसऱ्या फॉर्मल्डिहाइडचं काय होतंय तर रिडक्शन. एका फॉर्मल्डिहाइडचं काय होतंय? ऑक्सिडेशन आणि एका काय होतंय? रिडक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ काय असते तर ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ काय असते तर हायड्रोजन. आता हा HC डबल बॉन्ड O आहे ना, इथला H रिमूव्ह होतं.
कोण रिमूव्ह होतं? H म्हणजे कोण? हायड्रोजन ऍटम काय होतं तर रिमूव्ह. काय रिमूव्ह होतं? काय रिमूव्ह होतं? हायड्रोजन ऍटम. हायड्रोजन ऍटम रिमूव्ह हा KO ग्रुप आहे ना, ओके आणि ओके प्लस आणि ओके मायनस आणि H काय तर प्लस आहे. तर इथं काय होतंय? HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड ओके. ओके, हा हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि हा KO ब्रेक KOH ब्रेक होता ना, O मायनस आणि H काय असते तर प्लस. प्लस इथं काय तर HC, इथं काय घेऊया H, परत इकडे लक्ष द्या. हा एक हायड्रोजन ऍटम रिमूव्ह झाला, हा एक हायड्रोजन ऍटम रिमूव्ह झाला आणि KOH मधला एक हायड्रोजन ऍटम रिमूव्ह झाला. किती हायड्रोजन रिमूव्ह झाले? मग ते दोन हायड्रोजन काय होतात? पुढचा हा जो C डबल बॉन्ड O आहे, कोण आहे? त्या C डबल बॉन्ड O मध्ये ऍड होतात. म्हणजे OH आणि तर काय येणार आहे तर H. समजते का बघा? हा कोण फॉर्म झाला? पोटॅशियम. काय पोटॅशियम? पोटॅशियम काय येणार आहे तर फॉर्मेट. आणि हा कोण आहे? CH3OH. CH3OH म्हणजे कोण आहे तर मिथेनॉल. या मिथेनॉललाच आपण काय म्हणतो तर मिथाइल अल्कोहोल. मिथेनॉललाच आपण काय म्हणतो? मिथेनॉललाच आपण काय म्हणतो? मिथाइल अल्कोहोल. रिॲक्शन समजतीये का? येस ऑर नो? येस ऑर नो? परत एकदा सांगितलं, हा जो फॉर्माल्डिहाइड आहे ह्याचा हायड्रोजन ऍटम रिमूव्ह झाला आणि इथं काय जॉईन झाला? ओके ग्रुप जॉईन झाला, म्हणजे ऑक्सिडेशन झालं. आणि इथल्या रिडक्शन मध्ये हा डबल बॉन्ड ब्रेक झाला. डबल बॉन्ड ब्रेक होऊन इथला हायड्रोजन आणि इथला हायड्रोजन असे किती हायड्रोजन? 2 हायड्रोजन ऍड झाले. वरती एक हायड्रोजन आणि खाली एक हायड्रोजन काय झाला? ऍड झालं. म्हणजे एका केसमध्ये ऑक्सिजन झाला आणि एका केसमध्ये रिडक्शन. आता सोप्या भाषेत दोन्ही फॉर्माल्डिहाइडच आहे. काय आहेत दोन्ही? फॉर्माल्डिहाइडच आहे. आपण म्हणू शकतो 2 मोल घेतलेले मी, त्या 2 मोल मधल्या एका फॉर्माल्डिहाइडचं काय झालं? ऑक्सिडेशन आणि एका फॉर्माल्डिहाइडचं काय झालं? रिडक्शन झालं. म्हणून आपण याला डिसप्रपोर्शनेट रिॲक्शन ही म्हणतो. कसली रिॲक्शन म्हणतो? डिसप्रपोर्शनेट रिॲक्शन. आता ह्या डिसप्रपोर्शनेट रिॲक्शनचं मीनिंग काय आहे की तुमच्या रिॲक्टंट साइडला जो काय रिॲक्टंट आहे त्या सेम रिॲक्टंटचा ऑक्सिडेशन ही होतंय आणि त्या सेम रिॲक्टंटचा रिडक्शन ही होतंय. त्या सेम रिॲक्टंटचा आणि त्या सेम रिॲक्टंटचा म्हणजे इथं जो फॉर्माल्डिहाइड 2 मोल जरी लिहिलं तर सेमच आहे, फॉर्माल्डिहाइडच आहे, फक्त 2 मोल घेतले एवढंच फरक आहे. त्या फॉर्माल्डिहाइडचंच काय झालं? ऑक्सिडेशन, म्हणजे ऑक्सिडेशन नंबर वाढणार आणि त्या फॉर्माल्डिहाइडचंच काय आहे? रिडक्शन, म्हणजे त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय होणार आहे तर कमी होणार. म्हणजे फॉर्माल्डिहाइड सेम स्पीशीजचंच ऑक्सिडेशन झालं, सेम स्पीशीजचंच काय झालं तर रिडक्शन. म्हणून आपण त्याला कसली रिॲक्शन म्हणतो? डिसप्रपोर्शनेट रिॲक्शन, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो तर सेल्फ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन. सेल्फ ऑक्सिडेशन आणि काय म्हणतो? सेल्फ ऑक्सिडेशन अँड काय म्हणतो? सेल्फ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन काय आहे तर रिॲक्शन. कानिझारोज रिॲक्शन कोणामध्ये होते? कानिझारोज रिॲक्शन अशा अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स मध्ये होते ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन ऍटम काय नसतो तर प्रेझेंट नसतो. अल्फा हायड्रोजन ऍटम कोणामध्ये प्रेझेंट नाहीये? फॉर्माल्डिहाइड आणि कशामध्ये तर बेन्झाल्डिहाइड मध्ये. आता तुम्हाला मी एक्झाम्पल फॉर्माल्डिहाइडचं दाखवलं. जर तुम्ही फॉर्माल्डिहाइड घेतला 2 मोल आणि त्याला 50% ऑफ कॉन्सन्ट्रेटेड KOH किंवा NaOH बरोबर जर ट्रीट केलं, KOH पण चालतंय आणि NaOH पण चालतंय. सो 50% कॉन्सन्ट्रेटेड जर तुम्ही KOH घेतला तर एका केसमध्ये एका मोल ऑफ फॉर्माल्डिहाइडचं काय होणार आहे तर ऑक्सिडेशन आणि एका मोल ऑफ फॉर्माल्डिहाइडचं काय होणार आहे तर रिडक्शन. तर एका मोल ऑफ फॉर्माल्डिहाइडचं ऑक्सिडेशन म्हणजे हायड्रोजनच्या जागी जाऊन काय येणार आहे तर ओके, आणि एका केसचं रिडक्शन होणार आहे म्हणजे इथला हायड्रोजन आणि इथला हायड्रोजन काय झाला? रिमूव्ह, आणि इथं एक हायड्रोजन आणि इथं एक हायड्रोजन काय केलं तर ऍड. येते लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके, हे सेल्फ कानिझारोज रिॲक्शन आहे. ही कसली कानिझारोज रिॲक्शन आहे?
कसली कानिझारोज रिएक्शन आहे? सेल्फ कानिझारोज रिएक्शन. सेल्फ कानिझारोज रिएक्शन म्हणजे काय की जे तुम्ही 2 मोल ऑफ अल्डिहाइड घेणार किंवा कीटोन घेणार ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन ऍटम नाहीये, ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन ऍटम तो सेम आहे, तो काय आहे? सेम. आता बेन्झाल्डिहाइड घेतला, बेन्झाल्डिहाइड C6H5 इथं काय येणार आहे तर C डबल बॉन्ड O काय येणार आहे H. परत इथं काय येणार आहे C6H5 इथं C डबल बॉन्ड O H येणार आहे प्लस इथं 50% ऑफ काय आहे तर KOH. काय आहे 50% ऑफ काय आहे? काय आहे 50% ऑफ काय आहे ह्यामध्ये? KOH. परत एका बेन्झाल्डिहाइडचं ऑक्सिडेशन आणि एका बेन्झाल्डिहाइडचं काय होणार आहे? रिडक्शन. आता ज्याचं ऑक्सिडेशन होणार, ऑक्सिडेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ काय असते तर हायड्रोजन आणि ऍडिशन ऑफ काय असते तर ओके ग्रुप. ऍडिशन ऑफ कसला ग्रुप असते? ओके किंवा ONA ग्रुप, सोडियम हायड्रॉक्साइड घेतला असता तर. सो इथं काय येणार आहे C6H5 इथं C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O काय येणार आहे तर K प्लस इथं अल्डिहाइड आहे ना, कोण आहे हा? कोण आहे हा? ह्याचं रिडक्शन होणार, ह्याचं रिडक्शन होणार म्हणजे इथला एक हायड्रोजन आणि इथला एक हायड्रोजन. किती हायड्रोजन आहेत? किती हायड्रोजन आहेत? 2. ते 2 हायड्रोजन दुसऱ्या मॉलिक्युलच्या इथं एक आणि इथं एक ऍड होणार. इथं एक ऍड झाले तर काय फॉर्म होणार आहे बघा. प्लस इथं काय येणार आहे C6H5 इथं C इथं H डबल बॉन्ड O होता त्याचं काय होणार आहे OH आणि काय येणार आहे H म्हणजे हा CH2OH झाला. काय झाला हा? CH2OH. CH2OH म्हणजे फिनिल ग्रुपला CH2OH ग्रुप झालेला असेल तर बेन्झाइल अल्कोहोल, बेन्झिलिक कार्बन. ज्या कार्बनला OH आहे, ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला कसला रिंग जॉईन आहे? फिनाइल रिंग. ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला कसला ग्रुप जॉईन आहे तर फिनिल रिंग काय आहे तर जॉईन. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके. सो काय सांगितलं इथं आपण? हा काय आहे तर बेन्झ अल्डिहाइड आहे. काय आहे हा? काय हा? बेन्झ अल्डिहाइड. बेन्झ अल्डिहाइड जर आपण 2 मोल घेतले त्यामध्ये अल्फा हायड्रोजन ऍटम नसतंय, अल्फा कार्बन असतंय. अल्फा कार्बन आहे पण अल्फा हायड्रोजन, त्यामुळे तो कानिझारोज रिएक्शन दाखवणार. मग त्या कानिझारोज रिएक्शन मध्ये काय होणार आहे नील? एकाचं ऑक्सिडेशन आणि एका मोलचं काय होणार आहे? रिडक्शन. एकाचं ऑक्सिडेशन घेऊन काय होणार आहे आपल्याला? पोटॅशियम बेन्झोएट. आणि एकाचं रिडक्शन होऊन काय मिळणार आहे तर बेन्झाइल अल्कोहोल. काय मिळणार आहे? काय मिळणार आहे? काय मिळणार आहे? बेन्झाइल काय मिळणार आहे तर अल्कोहोल. समजतंय का? येस ऑर नो? हे झालं सेल्फ कानिझारोज रिएक्शन. सेल्फ कानिझारोज रिएक्शन म्हणजे काय? दोन्ही नॉन अल्फा हायड्रोजन ऍटम कंटेनिंग जे कंपाऊंड असणार आहेत ते काय असणार आहेत तर सेम. ते काय असणार आहेत? सेम. तसंच आणि कानिझारोज रिएक्शनला आपण कसली रिएक्शन म्हणतो? डिस्प्रपोर्शनेट रिएक्शन. त्यालाच आपण काय म्हणतो? सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन. कारण जे तुम्ही 2 मोल ऑफ अल्डिहाइड घेत असताय त्यामधल्या सेम त्याच मोलचा ऑक्सिडेशन होत असते, त्याच ह्याचं काय होत असेल रिडक्शन. फॉर एक्झाम्पल फॉर्मल्डिहाइड जे आहे नील, त्या फॉर्मल्डिहाइडच काय होतंय ऑक्सिडेशन आणि त्या फॉर्मल्डिहाइडच काय होतंय रिडक्शन. म्हणजे सेम स्पीशीजचं ऑक्सिडेशन होतंय आणि सेम स्पीशीजचं काय होतंय तर रिडक्शन. सेम स्पीशीजचं काय होतंय ऑक्सिडेशन आणि सेम स्पीशीजचं काय होतंय तर रिडक्शन. लक्षात येतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, क्रॉस कानिझारोज रिएक्शन. आता क्रॉस कानिझारोज रिएक्शन मध्ये काय होतंय बघा. क्रॉस कानिझारोज मध्ये कॉमन सेन्स आहे, 2 वेगवेगळे अल्डिहाइड वापरणार आहे ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ऍटम नाहीये.
फॉर एक्झाम्पल एक काय घेणार आहे फॉर्मॅल्डिहाइड HC डबल बॉन्ड OH हा फॉर्मॅल्डिहाइड आहे आणि दुसरा काय आहे तर C6H5 C डबल बॉन्ड O इथं काय आहे तर H. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट केलं प्लस 50% ऑफ कॉन्सन्ट्रेटेड काय घेतला तर KOH. सो हा HC डबल बॉन्ड OH आहे. ह्या केसमध्ये फॉर्मॅल्डिहाइडचं कंपल्सरी ऑक्सिडेशन होतंय. जेव्हा तुम्ही क्रॉस कानिझारोज रिएक्शन घेताय त्यामध्ये सिलेक्टिव्ह प्रोसेस आहे. कसली प्रोसेस आहे कसली प्रोसेस आहे कसली प्रोसेस आहे सिलेक्टिव्ह. तर सिलेक्टिव्ह प्रोसेस मध्ये काय होणार आहे कंपल्सरी एकाचं काय होणार आहे ऑक्सिडेशन HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O काय येणार आहे तर K. कोणाचं ऑक्सिडेशन झालं फॉर्मॅल्डिहाइडचं कंपल्सरी काय होणार आहे ऑक्सिडेशन. मग हा कोण मिळाला आपल्याला पोटॅशियम काय मिळाला तर फॉर्मेट. परत रिडक्शन कोणाचा होणार आहे फिनॉलचा. इथं काय येणार आहे C6H5 इथं C वरती काय येणार आहे OH खाली काय येणार आहे H आणि इथं पण H. हा कोण आहे बेन्झाइल अल्कोहोल. दिस इज अ सिलेक्टिव्ह प्रोसेस. बाळांनो 50% KOH पण चालतंय किंवा 50% आपण इथं काय घेऊ शकतो NaOH पण घेऊ शकतो. फक्त इथं ओके ऐवजी काय येणार आहे तर ONA म्हणजे सोडियम फॉर्मेट फॉर्म होणार. कन्फ्यूज व्हायचं नाही. तेव्हा तुम्हाला 50% म्हटलंय किंवा कॉन्सन्ट्रेटेड म्हटलंय काय म्हटलंय किंवा 50% KOH NaOH म्हटले किंवा कॉन्सन्ट्रेटेड KOH NaOH म्हटले तर तिथं कानिझारोज रिएक्शन. आणि फक्त ऍक्वस KOH किंवा NaOH म्हटलंय काय म्हटलंय तर तिथं काय होत असते तर अल्डोल कंडेन्सेशन काय होत असते लक्षात येते. हेडिंग टाका कानिझारोज रिएक्शन